गंगापूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सलीम चौश यांनी पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडमध्ये कामाला सुरुवात केली आहे। त्यांच्याकडून महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून अवैध गुटखा विक्री, अवैध दारू विक्री व अवैध वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे। त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। पाहूया त्यांच्याशी झालेली खास बातचीत। पोलीस स्टेशन येथे जे नवीन पोलीस निरीक्षक आहेत हे रुजू झालेले आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर त्यांच्याकडून पाहणी या ठिकाणी चालू आहे। जी या ठिकाणी नवीन पोस्टिंग झालेली आहे आणि जे पोलिसाचं मूळ कर्तव्य जनतेची मालमत्तेचं आणि जीविताचं रक्षण करणं, त्या संदर्भातच बैठक झाली। जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी दैनंदिन व्यवहारात काही अडचणी येऊ नये म्हणून बैठकी घेतल्या होत्या। आपल्या जनतेच्या आयुष्याशी खेळणारा गुटखा आहे, त्या संदर्भात मी पानटपरीवाल्यांना बोलून सांगितलं, जे प्रतिबंधित तंबाखू असेल ते बंद करा, गावठी हातभट्टी किंवा कोणती दारू चोरटी विक्री होते याच्याबद्दल माहिती द्या आणि ते बंद करा, हे जनतेला आवाहन केलेले आपण। महिलांची छेड होते, लहान मुलींची छेड होते किंवा इंस्टाग्राम, फेसबुक याच्या नादी लागून मुली आज घर सोडून निघून जात आहेत। त्या संदर्भात पालकांनी सतर्क राहायला पाहिजे, या संदर्भात बैठक घेतलेली आहे। सर्व पोलीस पाटलांनी आपापल्या गावात जे काही पोलिसाशी निगडीत गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत पोलीस पाटलांची बैठक घेतलेली आहे। या व्यतिरिक्त जसं इतर डिपार्टमेंट, जे पोलिसांचं कर्तव्य आहे जनतेच्या मालमत्तेचं आणि जीविताचं रक्षण करणं, त्याच पद्धतीनं इतर सुद्धा डिपार्टमेंट जसं वाळू आहे, महसूल विभागाचं आहे, वृक्षतोड आहे, त्यांचं वन विभाग आहे, गुटखा आहे, ते फूड अँड ड्रग वाले आहेत, त्या डिपार्टमेंटनं जे काही मदत मागतील ते त्यांना कायदेशीर मदत पोहोचवणं तात्काळ, हे पण माझं कर्तव्य। त्या संदर्भात त्या विभागाशी सुद्धा चर्चा झालेली आहे, त्या बैठकी घेतलेल्या आहेत मी। आणि ज्या पद्धतीनं कामकाज माझ्या समोर येईल त्या पद्धतीने मी कामकाज करायला तयार आहे। जनतेने पण त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून पोलीस आणि जनता एकत्रित मिळून हे जे समाजातील काही खराब लोक आहेत, जे की 2 नंबरचे व्यवसाय करून किंवा वाईट व्यवसाय करून लोकांच्या जीविताचं नुकसान करतायत, त्यांच्यावर आळा बसेल। जर बघितलं गेलं तर जे आताचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी पहिल्याच दिवशी जे आपलं गंगापूरचं बस स्टँड आहे या ठिकाणी जे रोड रोमिओ होते यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। ते पहिल्या दिवसापासूनच ऍक्टिव्ह झालेले आहेत। जर गंगापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महिला सुरक्षा, अवैध धंद्यांवर कारवाई आणि नागरिकाभिमुख पोलिसिंगवर भर दिला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश यांनी स्पष्ट केले। आता त्यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर पोलिसांची पुढील कारवाई कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।